जय महाराष्ट्र भावांनो, मित्रांनो, एक महिन्यापूर्वी आपल्या संपूर्ण भारतातून युवक दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी उपोषण आंदोलन करत होते. मित्रांनो, सरकारी घमंडी होतं ते त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायला तयार नव्हतं. परंतु म्हणतात ना, कष्ट प्रामाणिक असेल आणि हेतू साफ असेल तर भले भले चुकतात. असंच काही काल 25 तारखेला सरकारने त्या मंत्र्याचा, धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. मित्रांनो, त्यातही काही अंधभक्ती हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. सरकारी वेगवेगळ्या गोष्टींवर प्रयत्न करीत होते. खूप यंत्रणा खासदार असतील किंवा मीडिया असेल, या सगळ्या यंत्रणा हे आंदोलन मोडीस काढण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु हार मानतील ते युवक कसले. या युवकांनी हार न मानता लढत राहिले आणि त्यांच्या प्रयत्नांना शेवट 1 महिन्यांनी का होईना यश भेटलं आणि काल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आणि असं वातावरण तयार झालं आहे की आत्ताशी कुठंतरी लोकांना वाटायला लागलं आहे की लोकशाहीमध्ये आपण जर लढलो तर नक्कीच यश भेटू शकतं. आणि त्यामुळं आता प्रत्येकाची भावना जागृत झाली आणि संघर्ष करण्याची एक इच्छा तयार झाली. मित्रांनो, 60-70 वर्षापूर्वी आपल्या भारत देशामध्ये ज्या महापुरुषांनी जे बलिदान दिलं आहे स्वातंत्र्य लढ्यासाठी, ते बलिदान यासाठीच दिलं आहे की आपल्याला आपला हक्क मागण्याचा अधिकार भेटला पाहिजे. परंतु काही दिवसात आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो होतो आणि कालच्या त्या राजीनाम्याने परत आपल्या लोकांच्या भावना जागृत झाल्या. आणि ह्या आंदोलनामध्ये ज्या तरुणांवर जे लाठीचार्ज करण्यात आला, आपल्या माता भगिनींवर, बहिणी असतील, भाऊ असतील, त्यांच्यावर ज्या लाठीचार्ज केला आणि त्यांना जखमी करण्यात आलं, तर त्याचा जाहीर निषेध तर करतोच आहे. परंतु आज इथून पुढं कोणत्याही परिस्थितीत आपण हार मानायची नाही, लढत राहायचं. असंच एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना विनंती करतो. आणि काही अंधभक्तांना मी सांगतो का बाबा, मी काय कोणत्या पक्षाचा नाही, कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता नाही, मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून